विकासजी नमस्कार. नमस्कार विकासजी. काय झालं, मीटिंग आयडी चेंज झाला अचानक. हा ठीक आहे. कारण तो पाठवतो. हा सचिनजी नमस्कार. मीटिंग आयडी चेंज झाला अचानक, त्यामुळे सगळ्यांना आता नवीन मीटिंग आयडी पाठवतो. जर्म्स आणि तेल त्वचेवर लागोपाठ हल्ला करतात. पिंपल्सची करायची आहे फाईट, मग फक्त स्पॉन्सरशिप पण मिळाली तुम्हाला? नाही, हसून नाही. आजकाल
आपण सगळे महाराष्ट्राला कळावंच लागतं आणि कसं आपण काय केलं पाठवली अरे लिंक चेंज झाली
अरे सनई चौघात वाजवता का नवरी मुलीला बोलवताय? नवरी 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 मुलीला बोलवा, नवरी मुलीला बोलवा. विठ्ठलराव नमस्कार. नमस्कार. त्याला म्हणलं सनई चौघात वाजवता का नवरी मुलीला नवरी बोलवा? मुलीला बोलवा. वाजू देत काय? अजून लोक यायचे आहेत ना? अजून रवीजी आलेत का? रवीजी येणार आहेत. प्रमुख अतिथी आल्याचे कसं काय? आज 7:15 पर्यंत येतील ते. तुझी बंद 7:15 पर्यंत येतील. 7:15 पर्यंत. अरविंद जॉईन झाले आता. अच्छा मामा अरविंद अरे भाच्याची आता सनई चौघडा वाजवायची वेळ आली आता. त्याचं सनई चौघड वाजवून टाकू लवकर एकदा.
मंगल धून पहिल्यांदा आहे ती मंगल धून. रवीजी आले का? रवीजी गोळे आले? रवीजीने म्हणावं ऑनलाईन तुम्ही पुस्तक नका या म्हणा. फोन करतो त्यांना, फोन करतो. नमस्कार, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो हो येतोय रे, बोल. अच्छा, येतोय आवाज, येतोय. थोड्याच वेळामध्ये आपला कार्यक्रम सुरू होईल. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ ऑन करावेत. अच्छा, बसायला लागला. व्हिडिओ ऑन करावेत आणि ऑडिओ बंद करावेत. हो बरोबर. ऑडिओ बंद करावेत आणि व्हिडिओ ऑन करावेत. रवीजी आपल्यात उपस्थित झालेले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया. आज 27 जुलै. आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पुण्यस्मरण आहे. त्यांना वंदन करून आजचा आपण कार्यक्रम सुरू करूया. मी गणेशजींना विनंती करेन की त्यांनी आजचा कार्यक्रम पुढे न्यावा. नमस्कार. आज आपण आपले विकासजी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी सर्व एकत्र आलो आहोत. सर्व उपस्थित मान्यवर, अतिथी, मित्रगण, नातेवाईक सर्वांचं मी स्वागत करतो विकासजींच्या वतीने. आणि कार्यक्रमाला सुरुवात करताना
मला पु ल देशपांडेंचे काही शब्द सांगावेसे वाटतात. आयुष्यात मला भावलेले एक गुज मी तुम्हाला सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचे हे सांगून जाईल. तर पु ल देशपांडेंचे हे शब्द प्रत्यक्ष आयुष्यामध्ये गणेशजी. आपला हॅलो, आवाज येतोय? हो येतोय. हो. तर पु ल देशपांडेंचे हे सर्व शब्द खरे करताना स्वतःचा आपला वकिलीचा ॲडव्होकेट आहेत विकासजी, तर हा व्यवसाय वृक्ष व्यवसाय बहुधा सर्वांना आपल्याला बाहेरून वाटणारा, प्रत्यक्ष ते सांगतीलच आपल्या कथनामध्ये. तर हा सर्व व्यवसाय सांभाळताना त्यांनी साहित्य, काव्य या कलेशी मैत्री जुळवून घेतलेली आहे आणि ती आपण आज मैत्रीचं एक स्वरूप त्यांच्या पुस्तकाच्या स्वरूपात आपण सर्व पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. त्याचं प्रकाशन आज आपण प्रकाशन सोहळ्यासाठी आपण आज जमलेलो आहोत. तर मी या कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो. प्रमुख पाहुण्या आणि इतर अतिथी आणि मान्यवरांचा परिचय सुरुवातीला विकासजी करून देतील. या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहेत ज्या मान्यवरांनी, ते आपले मनोगत काही शब्दात व्यक्त करतील. त्यानंतर प्रमुख अतिथी आपल्याला त्यांच्या मनाचं मनोगत पुस्तकासंदर्भात, विकासजी संदर्भात काही शब्द आपल्याला सांगतील, उद्बोधन करतील. त्यानंतर विकासजी त्यांचा पूर्ण प्रवास, या पुस्तकाबद्दलचा अनुभव, सर्व जे काही या प्रत्यक्ष स्वरूपात पुस्तक येण्यापर्यंतचा आपला समोर मांडतील. आणि त्यानंतर आपण पुस्तक प्रकाशन करण्याचे आपण प्रमुख अतिथी जे आहेत आपले, त्यांना विनंती करू, ते पुस्तक प्रकाशन करतील. त्यानंतर आभार प्रदर्शनाचा छोटासा कार्यक्रम आणि त्यानंतर शेवटी सर्वात वंदे मातरम होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. तर यापुढे मी विकासजींना विनंती करतो की त्यांनी सर्व उपस्थित पाहुणे, अतिथी आणि मान्यवरांचा परिचय करून द्यावा. मान्यवरांचा परिचय करून द्यावा तुम्ही. विकासजी, परिचय करून द्यावा सर्व मान्यवरांचा तुम्ही. हो 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 हो. रवीजींचा काहीतरी ते जॉईन होत आहेत आपल्याला, तोपर्यंत मी आपला परिचय, मान्यवरांचा परिचय करून देतो. आजचे जे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत त्यांच्यातले पहिले मान्यवर आहेत, त्यांचा परिचय करून देतो. आपण आहात श्री विठ्ठल दुधाप्पा कांबळे. खारघरमध्ये आपलं वास्तव्य आहे आणि चेंबूर एज्युकेशन सोसायटी नामक एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये आपण प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहात. आपले दुसरे मान्यवर आहेत, त्यांचा परिचय करून देतो. आपण आहात श्री अविनाशजी कवाणे. हा विकासजी, आलेलो मी. हो 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 हो. आपण एका खाजगी कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर आहात. विकास, हा एक मिनिट. यांचाही परिचय करून दे. शिरीजी देशमुख आलेले आहेत, आपल्या प्रांताचे सेवा प्रमुख. हो हो. विठ्ठलराव, असे सर्वांचे परिचय दिले नाही नाही नाही, प्रमुखांचा सगळ्यांचा नाही करून देणार, ते दोघांचा करून देणार. सगळेच मान्यवर आहेत. बाकी रवीजी वगैरे आहेतच ना, आपण तर काय. आपले जे तिसरे मान्यवर आहेत त्यांचा परिचय करून देतो. आपण आहात श्री
श्री शिरीषजी देशमुख, आपण एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करता आणि एक नाही नका असू दे. आणि एका सेवा विभागाचे आपण प्रमुख आहात. आपले जे मान्यवर आहेत ज्यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली त्यांचा परिचय करून देतो. आपले पहिले जे प्रस्तावना लिहिणारे मान्यवर आहेत त्यांचा परिचय आहे. आपण आहात श्री चंद्रकांतजी तुकाराम पवार. घणसोलीमध्ये आपलं वास्तव्य आहे आणि मिड डे नावाची आपली न्यूजपेपर कंपनी आहे, तिथे आपण सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहात. आपले जे दुसरे प्रस्तावना लिहिणारे मान्यवर आहेत त्यांचा परिचय करून देतो. आपण आहात श्री विलास सावंत. आपण 2000 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतून सिनियर मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झालात. आपण कायद्याची पदवी घेतलेली आहे. आपले जे प्रमुख पाहुणे आहेत, प्रमुख अतिथी आहेत त्यांचा परिचय करून देतो. आपण आहात श्री रवींद्र गोळेजी. मुंबईमध्ये आपलं वास्तव्य आहे. एका साप्ताहिकाचे आपण साप्ताहिक विवेक या साप्ताहिकाचे आपण सहकार्यकारी संपादक आहात. आपली जवळजवळ 33 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आजपर्यंत. लेखनामध्ये आपला हातखंडा आहे आणि खूप चांगल्या दर्जाचं लेखन आपण करता, यासाठी आपण प्रसिद्ध आहात. आपण आज या कार्यक्रमाचे अतिथी असणार आहात. सर्व मान्यवरांचे परिचय करून झालेले आहेत. गणेशजींना विनंती करेन कार्यक्रम पुढे न्यावा. यापुढे आपल्याला ज्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहेत त्यापैकी पहिल्यांदा मी चंद्रकांतजींना मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. चंद्रकांतजी. नमस्कार, माझा आवाज येतोय? हो येतोय. आज विकासच्या दृष्टिकोनातून आणि माझ्या दृष्टिकोनातून पण फार मोठा दिवस आहे. विकास सारख्या प्रतिभा संपन्न कवी लेखकाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मला म्हणजे माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी मला बोलवलं, त्याबद्दल विकास त्यांच्या सर्व मित्रमंडळीचे मी धन्यवाद देतो. आजची जी स्थिती आहे, मला मनोगत सांगितलंय तसं मला विकास हा बऱ्याच रूपांमध्ये आढळलाय. गेल्या 10 वर्षापासून आपली मैत्री आहे आणि 10 वर्षात त्याची विविध रूपं मी पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहे. त्या सगळ्यांचा मी सगळ्या गोष्टी मी कव्हर नाही करणार, पण छोटीशी माझी जी भावना आहे ती मनोगतात मी तशी व्यक्त केलेली आहे. पण आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये मला थोडंसं 2 मिनिटच बोलेन, पण ते सगळ्यांनी स्वीकार करावं. ज्या प्रकारे प्रसूतीच्या वेळेस मातेची जी मनोभूमिका असते, सुखद वेदना, त्यातून सृजनाची निर्मिती, असेच काहीचे संमिश्र भाव साहित्यकृतीच्या प्रकाशनाच्या प्रसंगी लेखक म्हणजे आपल्या विकास यांचे असतील असे मला वाटते. या काळात आपली साहित्यकृती प्रकाश व्हावी तो साधारण काळ नाहीये. आजूबाजूची परिस्थिती पाहता भयप्रद संभ्रमित वातावरण, सामाजिक सामूहिक हतबलता आपल्याला दिसते. या सर्वावर मात करून अगदी सकारात्मक साधलेला हा मुहूर्त हा कौतुकास्पद आहे. त्याबद्दल म्हणजे ह्या काळात भयग्रस्त परिस्थितीत विकास अशा काव्यरचना करतो आणि त्याचा आस्वाद जगण्याची उमेद आणि आपल्याला देतो, त्याबद्दल विकासचे परत एकदा अभिनंदन. मनुष्य जीवन आहे आपलं. या मनुष्य जीवनात प्रत्येकाला एकदाच जन्म मिळतो, पण अनुचित संचित किती अथांग असू शकते
ह्या काव्यसंग्रहात वाचल्यास आपल्या प्रत्येकाला कळू शकते. तसा माझा पिंड बघितला तर मी साहित्यिक नाही, अजिबातच नाही. मला छोटीशी काय बोलतात त्याला स्पर्शित पण नाहीये, पण थोडंफार बोलू शकतो. जे काय शिकलंय त्याच्यातून थोडंफार अनुभव आहे. परंतु हा काव्यसंग्रह ज्या वेळेस उलगडत गेलो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की सरळ साधं दिसणाऱ्या जीवनाला किती विविध कंगोरे आहेत, अनेक भावभावनांची विणा किती सुरेख असते, मात्र ती जशीच्या तशी शब्दबद्ध करणे विकास सारख्या प्रतिभा संपन्न व्यक्तींनाच मला वाटतं जमू शकते. आणि ते विकासने बखुबीने आणि चांगल्या पद्धतीने केलंय. ही त्याची प्रतिभा त्याच्यातून मला झळकली आणि ती दिसली. ह्या प्रतिभा संपन्न त्याच्या काव्याची किंवा त्याच्या प्रतिभेची ही कळी अशीच खुलत जाऊन आजूबाजूचा आसमंत दरवळत विकास नेहमीच ठेवील एका विशिष्ट विचाराने दिशेने करत असलेले हे मार्गक्रमण उत्तरोत्तर असेच व्यापक समृद्ध होत जाऊ ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि विकासच्या पुढील आयुष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या परिवाराकडून, माझ्या स्वतःकडून माझ्या खूप खूप शुभेच्छा. कधीही काही लागलं तर मला जेवढं शक्य आहे तेवढं मी मदत करीनच. आणि हा प्रवास आता थांबता कामा नये. तुला उत्तुंग झेप घ्यायची आहे, पुढे पुढे जायचं आहे. आणि विविध विषयावरती तुझा जो व्यासंग आहे त्या 100 कवितेतून तर आम्ही बघितलेला आहे. त्याची एक पुसटशी आम्हाला एक ओळख तर झालेलीच आहे. हा प्रवास सतत चालू ठेव, पुढे जा, मार्गक्रमण कर. माझ्यातर्फे तुला परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद चंद्रकांतजी. यानंतर मी ज्यांची आपल्याला अजून एक प्रस्तावना लाभली आहेत त्यांना मी विनंती करेन, विलासजींना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. विलासजी. विलासजी तुमचा फोन अनम्यूट करा. विलासजी अनम्यूट करा, मोबाईलवर अनम्यूट करा. मोबाईल स्क्रीनवर अनम्यूट करा. तो माईक चालू करा मोबाईलवरचा. मोबाईल स्क्रीनला टच केलं. हा हा आला आवाज आता. बरोबर बरोबर. ओके सर. हॅलो. तुमचा आवाज येतोय, बोला. येतोय आवाज येतोय तुमचा. हा अच्छा अच्छा. हा सर्वांना नमस्कार. प्रथम आवाज येतोय माझा बरोबर? मी दिसतो? अगदी व्यवस्थित आवाज येतोय, दिसताय ही. अच्छा, थँक्यू. तर या ॲडव्होकेट विकास डावरे या असामान्य व्यक्तिमत्वाचा आणि माझा परिचय आम्ही कॉलेजमध्ये MGM कॉलेजमध्ये एकत्र असताना झाला. त्या परिचयाचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि परत घनिष्ठ मैत्रीमध्ये झालं. तर कॉलेजच्या मधल्या वेळात आम्ही ज्यावेळी बागेत वगैरे एकत्र बसू त्यावेळी विविध विषयावर त्यांची चर्चा व्हायची. ऍक्च्युअली अर्थात मी कायद्याची पदवी घेतली, सनद सुद्धा घेतली, पण अजून प्रॅक्टिस सुरू केलेली नाहीये. तर विकास माझ्या पाठीमागे असायचा की लागायचं तुम्ही कायद्याची पदवी घ्या, हे करा ते करा, असं त्याचं नेहमी चालायचं. आणि ज्यावेळी आमची चर्चा विविध विषयावर व्हायची त्यावेळी त्याचं एक वेगळं अंग मला बघायला मिळालं. ॲडव्होकेट, कायद्याचा अभ्यास करणारा आणि हळवा कवी, त्यातून मला म्हणजे हे अघटितच होतं. आणि त्यांनी मला कविता ऐकवायला सुरुवात केली. त्यांनी असंख्य कविता लिहिलेल्या आहेत. तसंच त्याचं बुमरँग नावाचं पुस्तकही म्हणजे त्यांनी लिहिलेलं आहे. तर ह्या कवितामधून त्यांनी मला अगदीच वेळच लावलं. तर त्यावेळी ज्यावेळी आम्ही एकत्र बसायचो बागेमध्ये त्यावेळी ते म्हणायचं, तो मला साहेब म्हणायचा, स्टेट बँकेत असले साहेब म्हणायचा. मी त्यांना सरच म्हणायचो. मैत्रीमध्ये वयाचा म्हणजे छोटा आणि मोठा म्हणजे लहान कमी वयाचा आणि मोठ्या वयाचा असा काय फरक नसतोच आहे.
त्यामुळे आमची इतकी घनिष्ठ मैत्री होती. त्यावेळी म्हणलं माझा ज्यावेळी कविता संग्रह प्रसिद्ध होईल त्यावेळी तुम्ही मला प्रस्तावना द्यायची. आता प्रस्तावना लिहिणे इतपत माझ्याकडे किती मटेरियल असेल हे मला काही माहित नव्हतं, परंतु मी ती प्रस्तावना लिहिली. त्यांच्या कविता त्यांच्या हळव्या म्हण होतं. कविता असं असतं, कवी म्हण असं असतं की त्याला शब्दाच्या पलीकडलं दिसत. आणि त्यांच्या हळव्या मनातून ज्या कविता प्रसवल्या त्यामध्ये करुण रस आहे, वीर रस आहे, आनंद रस आहे, विरह रस आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तरीही त्यातून मी त्यांना म्हटलं, ज्यावेळी आम्ही शाळेत शिकत होतो त्यावेळेच्या कविता ह्या वृत्त आणि छंदात बद्ध असायच्या, तर त्याकडे जरा वळलं तर अजून ही कवितांना अजून चांगली झळाळी येईल. आणि ह्या ज्या 100 कविता त्यांनी जी लिहिल्या तर व्हेरी शॉर्ट पिरियड मध्ये, म्हणजे त्यांच्याकडे असं म्हणजे अमाप असं शब्द भांडार आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी एवढ्या कमी वेळात एवढ्या 100 कविता लिहिल्या. मला वाटतंय की, आणि दुसरी गोष्ट की सभोवताची परिस्थिती किंवा एखाद्या व्यक्तीला कितीतरी अडचणी येऊ शकतात. काही वेळेला चर्चा करताना विकास म्हणजे विषय इतका सोपा करून सांगणार, किंवा मी म्हणायचो वकील म्हणजे काय, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं वगैरे, तर तसं त्याचं नाहीये. ही इज थिंकिंग पॉझिटिव्हली ओनली, म्हणजे तो नेहमी पॉझिटिव्हलीच बोलायचा, पॉझिटिव्हली सांगायचा. आणि वकील पेशा कसा नोबल आहे, उदात्त आहे, तो मला पटवून द्यायचा. कारण तो म्हणायचा जी व्यक्ती आपल्याकडे, एखाद्या व्यक्तीवर अन्याय होऊच नये याच्यासाठी आपलं स्किल वापरायचं. पैसे कमवण्यासाठी स्किल नाहीये ते, आलं का लक्षात. एखाद्या व्यक्तीवर अन्याय होऊच नये म्हणजे असा तो हळव्या मनाचा आहे. तसं त्याबरोबर तो व्यवहारिक आणि कौटुंबिक व्यक्ती आहे. ती अजून लग्न झालेलं नाही पण त्याला सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित समजतात. असा हा विकास त्याच्या या हितगुज मणीचे या काव्यसंग्रहात माझ्या लाख लाख शुभेच्छा आहेत. आणि पुढील सुद्धा येणाऱ्या सर्व त्याच्या पुस्तकांना आणि कविता संग्रहांना माझ्या शुभेच्छा आहेत. मी माझ्या सावंत परिवारातर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आभारी. धन्यवाद विलासजी. यापुढे आपल्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहेत रवींद्रजी, त्यांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत करावं, मार्गदर्शन करावं सर्व उपस्थित मान्यवरांना, मित्र परिवाराला. रवींद्रजी, हा बोला. हा येतोय. 2 परिचय करून द्यायचे राहिलेत, त्याच्यानंतर आपण विठ्ठलजींचं एक छोटस त्यांचे काही 4 शब्द आहेत ते आपण ऐकूया आणि मग आपण भाषण ऐकूया. 1-2 परिचय मी करून देतो. आपला पहिला परिचय आहे, आपण आहात श्री योगेश साळुंखे. आपण खारघर मध्ये सतीश हावरे ज्युनियर कॉलेज या कॉलेजचे आपण मुख्याध्यापक आहात. आपला आजचा जो दुसरा परिचय आहे, आपण आहात श्री गिरीश काळेजी. घणसोली मध्ये आपलं वास्तव्य आहे. आपण एका खाजगी कंपनीमध्ये कार्यरत आहात आणि एका सेवा विभागाचे आपण प्रमुख आहात. यानंतर मी विठ्ठलजींना विनंती करेन की त्यांनी माझ्यासाठी 2 शब्द, ते मारणारे असतील, जोडणारे असतील, कसेही शब्द. बरं. उपस्थित मान्यवर, आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी रवींद्रजी गोळे, माझे बंधू अरविंद, त्याचप्रमाणे विकासच्या पाठीवर सतत प्रेमाचा, मैत्रीचा आशीर्वाद ठेवणारे विलास सावंत, चंद्रकांत पवार, मान्यवर मंडळी. तर असं आहे, विकास हा माझा भाचा आहे आणि विकासने मलाही सांगितलं होतं की मामा तुम्ही प्रस्तावना लिहाल का. तर मी म्हणलं अरे मामाने भाच्याचं कौतुक करायचं असतं, लोक काय म्हणतील. जसं घरच्याच माणसाने घरच्याच माणसाचा इंटरव्ह्यू घेणे किती चांगलं वाटतं बघा बरं. तसं आहे, आता माझा इंटरव्ह्यू माझ्या मुलाने घेतला तर कधी तो प्रश्न कसाही विचारला तो माझाच राहील, तसं आहे ते. मी त्याला म्हणलं आपल्या तुझे मित्र जवळचे, तुला जास्त ओळखणारे त्यांनी जे 2 व्यक्ती निवडल्या त्या मला खूप अतिशय भावल्या.
म्हणजे चंद्रकांत पवारांचा इतकी सुंदर प्रस्तावना. चंद्रकांत पवारांमध्ये मी शारीरिक प्रमुख बघितला, चंद्रकांत पवारांमध्ये मी बौद्धिक प्रमुख बघितला, पण चंद्रकांत पवारांमध्ये चांगला साहित्यिक आहे हे मात्र मी त्यांच्या याच्यावरनं बघितलं. सावंत सर, तुमच्या प्रेमाची आणि सहकार्याची आणि मैत्रीची त्या पाठीवरची थाप असते ना, खूप चांगली असते. खरं तर असं आहे की आपल्या समोर लहानाची मोठी होणारी मुलं आपल्याला कळतच नाही ती आपली मोठी झाली आहेत आता. ती कधी कळायला लागतात? ज्या वेळेला आपले पायातले बूट त्याला यायला लागतात, आपले कपडे त्याला घालायला यायला लागतात, आणि बघता बघता ही लहानाची मुलं मोठी होतात. विकास आमच्या अंगाखांद्यावर खेळलेला आहे आणि वेळ प्रसंगी माझा मारही खाल्लेला आहे त्याने. पण विकासकडे ती नम्रता, आता विकास ऍडव्होकेट विकास झाला हे मला कधी म्हणजे अजूनही ते असं वाटतं विकास लहानच आहे. अजूनही वाटतं विकास कविता कसा करू शकतो. त्या कविता वाचल्या मी सगळ्या. त्याच्यामध्ये सावंत सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे रस त्याच्यात भरलेले आहेत. देशभक्ती आहे, मातृप्रेम आहे, मैत्रिणीवरचं प्रेम आहे, मित्रांवरचं प्रेम आहे, निसर्गावरचं प्रेम आहे. कितीतरी प्रकारच्या भावना त्याच्यात ओथंबून वाहिलेल्या आहेत. अशा प्रकारे जिथं भावनांचा उद्रेक होतो ना, तिथं काव्याची निर्मिती होत असते. तर मला असं वाटतं की हे खूप सुंदर प्रयत्न त्यांनी केलेला आहे. लहान तोंडी हा एक छोटासा का होईना प्रयत्न केलेला आहे त्याने. मी असं म्हणणार नाही की याच्यात लगेच होईल नाही, कारण माणूस ज्या वेळेला धडपड करतो, सावंत सर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मोठ्या पोस्टवर गेलात आणि तिथं गेल्यानंतर आता माझा बंधू अरविंद सुद्धा आता एअर इंडियामध्ये खूप कष्ट केलं, काम केलं. मोठ्या पोस्टवर जाण्यासाठी जी धडपड करावी लागते ना, ती धडपड बाबासाहेब आंबेडकरांकडनं शिकावी लागते. कारण बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला लहान असतील, ते बॅरिस्टर असतील, तर समाजाने अगदीच काही गळ्यात त्यांना ताईत करून घेतलं नसेल, अशी त्यांची पण टिंगल टवाळी झाली असेल. मित्र म्हणत असतील हा फार मोठा झाला, फार शहाणपण शिकवतो, कारण ते समवयस्क असतात. जसजसं कार्य वाढत जातं, अनुभवांची शिदोरी वाढत जाते, तेव्हा माणूस मोठा दिसायला लागतो. तो पुढे पुढे सरकत जातो. तो कुणा एकाचा राहत नाही, तो समाजाचा होत जातो. तेव्हा माणूस मोठा दिसतो. विकासमध्ये ही लक्षणं आहेत. कदाचित माहित नाही विकासची लाईन कुठली आहे, कशी आहे. ऍडव्होकेट विकास, उद्या न्यायाधीश विकास म्हणून सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर दिसेल. आपण सगळेजण त्याही अर्थाने त्याकडे पाहू. आणि मी त्याच्या या साहित्य लेखनाला म्हणजे मी असं म्हणेन, आपल्या सगळ्यांना संघाचे स्वयंसेवक आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करणारे पण मंडळी आहेत, पण मला एक नामोल्लेख करावा असं वाटतो. एकूण विकासच्या एकूण खानदानीमध्ये, डावरे परिवारामध्ये, आमच्या कांबळे परिवारामध्ये वकील कोणी झाला नाही. विकास वकील झाला. आमच्याकडे अनेकांनी काव्य गायली, बाबासाहेबांची भजनं म्हटली, गाणी म्हटली, पण स्वतः काव्य रचलेलं कोणी दिसलं नाही मला. तर कवी विकास म्हणून सुद्धा पुढे आला. चरित्र लिहिण्याची क्षमता नसेल सुद्धा, कदाचित मोडके तोडके शब्द असतील, पण विकासमध्ये ती चुणूक दिसली. म्हणून लेखकाच्या रूपाने सुद्धा विकास प्रकट होतोय. मला असं म्हणायचं की बहुआयामी जे आता विलासजींनी सांगितलं व्यक्तिमत्व, ते छोट्या रूपात आता दिसतंय. अजून याचा वटवृक्ष होणं आहे. या वटवृक्षासाठी त्याला ऊन, वारा आणि पाऊस या सगळ्या संकटांना तोंड द्यायचं आहे. विकासला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज खूप चांगला योग आहे आणि रवींद्र गोळेंसारखे चांगले सिद्धहस्त लेखक आज तुझ्या पुस्तकातला प्रकाशनाला उभे राहिलेत. मी अरविंदला सांगू इच्छितो की रवींद्र गोळेंचा बाबासाहेब आंबेडकरांवर गाढा अभ्यास आहे, माता रमाईवर गाढा अभ्यास आहे. रवींद्र गोळे काही जयभीम वाले नाही आहेत, पण जयभीम वाले पेक्षाही अतिशय गाढा अभ्यास. आणि अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षासाठी ते रशियाला जाऊन आलेले आहेत, जिथं अण्णाभाऊ साठे यांनी तिकडे जाऊन भारतातून काव्य शाहिरी तिकडे नेली होती. असे रवीजी गोळे आज आपल्याला झालेले आहेत. मी माझं बोलणं लांबवत नाही. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद विठ्ठलजी. मामांकडून एक प्रेमळ थाप मिळालेली आहे. आता आपण रवींद्रजींना विनंती करू पुढे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. रवींद्रजी. नमस्कार. एका नवसृजनाच्या कार्यक्रमात आपण सगळेजण आपापल्या घरातून जरी उपस्थित असलो तरी एका आनंदाच्या आणि एका अनामबंदाच्या
याच्यात आपण सगळे एकामेकाशी गुंफलेलो आहोत. आता विठ्ठलजींनी त्यांचं नातेसंबंध सांगितला, पण त्याच्याही पलीकडे या कार्यक्रमात सगळे उपस्थित असणारे, एक साहित्यावर श्रद्धा असणारे, साहित्यावर रुची असणारे, असे सगळे साहित्य बांधताना आपण एकामेकाशी बांधलेलो आहोत. त्यामुळे जरी प्रत्येक जण आपापल्या घरून किंवा आपापल्या कार्यालयातून या कार्यक्रमात सहभागी झाले पण सगळे एक भावस्थित आहोत. मला आठवतं की साधारणपणे 2 वर्षापूर्वी मला अजय मुडपेंचा फोन आला होता आणि की आमच्या घनसोलीमधून एक स्वयंसेवक तुला भेटायला येतील आणि त्यानं काही लिहिलेलं आहे, जरा मार्गदर्शन कर, त्याला पुस्तक छापायचं असं अजय मुडपेंनी सुचवलं होतं. आणि त्याच्यानंतर विकासजी मला भेटायला आले होते. विकासजींना आठवत असेल, याच साधारणपणे जून जुलैच्याच काळात 2 वर्षापूर्वी त्यांची माझी भेट झाली होती आणि त्यांनी मला काही बरंचसं असं डीटीपी केलेलं एक साहित्य वाचायला दिलं होतं आणि ते ठेवून गेले होते. आणि पुन्हा 15 दिवसांना आपण भेटूया असं त्यावेळेस आमचं बोलणं झालं होतं. आणि ते वाचल्यानंतर ते प्रकाशित झालं पाहिजे हे मलाही वाटत होतं. पण त्याच वेळेस मी त्यांना असं म्हटलं होतं की थोडं आणखी काही दिवसाची, काही काळाची तुम्ही वाट पहा, प्रकाशन करण्याची घाई करू नका. कदाचित विकासजींनी तो माझा सल्ला ऐकला असेल आणि ते साहित्य आता 2 वर्षानं आपल्या सगळ्यांना उपलब्ध झालेलं आहे. बुमरँग नावाचं वैचारिक आणि ललित लेखनाचं एक पुस्तक आणि हिदगुज मनीचे असा काव्यसंग्रह आज आपल्या सगळ्यांच्या समोर उपलब्ध झालेला आहे. सगळ्यांना तो प्रत्यक्षात मिळेल. या दोन्ही पुस्तकांना विलास सावंत आणि चंद्रकांत पवारांनी प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. मी त्या काळात, जेव्हा सुरुवातीच्या काळात विकासजी मला भेटले, त्या काळात मी ते सगळं साहित्य वाचलेलं आहे. त्यामुळे आज त्याच्यावर बोलणं मला तसं काही कठीण आहे, कारण मला ते काही त्यावेळचं वाचलेलं किंवा त्यावेळचं रिडिंग मला काही आता या क्षणी लक्षात नाहीये. मी प्रत्यक्षातलं पुस्तक निर्मित झालेलं पाहिलेलं नाहीये. त्यामुळे मी पुस्तकावर बोलण्यापेक्षा एक लिखाण आणि साहित्य याच्यावर बोलणं जरा औचित्याचं ठरेल असं मला वाटतं. आणि योगायोगानं दोन्ही ज्यांनी प्रस्तावना लिहिलेल्या आहे त्यांनी त्या पुस्तकात काय आहे किंवा काय थोडं याचा उदापोह केलेलाच आहे. त्यामुळे पुन्हा त्याच्यावर न बोलता मला एक लेखन प्रक्रिया आणि साहित्य याच्यावर थोडं बोलावं असं मला वाटतं. तशी विकासची सूचनाही आहे की तुम्ही साहित्य आणि लिखाण याच्यावरच जरा मांडणी करावी. साधारणपणे 10 मिनिटं एक मी बोलावं असंही त्यांना म्हटलेलं आहे. बघूया किती वेळ बोलता येते ते. एक नवसृजनाची एका कार्यक्रमात आपण आहोत. पुस्तक हातात येणं म्हणजे पुस्तकाचा जन्म होणं असं जरी असलं तरी मगाशी माझ्या माहितीप्रमाणे पवारांनी सांगितल्याप्रमाणे त्याची मागची एक प्रदीर्घ निर्मितीची प्रक्रिया असते. एक कथा बीज सुचणं किंवा कवितेचं बीज सुचणं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चिंतन मनन करून सातत्यानं आपल्या मनात, आपल्या हृदयात त्याचं वादळ निर्माण होत राहणं आणि त्याच्यातून एक साहित्य कृती निर्माण होणं ही अशी एक साहित्य लेखनाची प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेतून सगळेजण जात असतात. म्हणजे मला वाटलं की आता कविता लिहावी, कागद पेन घेतला आणि कविता लिहिली असं होत नाही. तर त्याचा खूप दीर्घ काळ काहीतरी कुठेतरी तुम्ही चिंतन केलेलं असतं, तुम्हालाही माहिती नसतं आणि ते एका क्षणी ते तुमच्याकडून कागदावर उतरलं जातं. असं बऱ्याच वेळा कवितेच्या बाबतीत होत असतं. वैचारिक लेखनाच्या बाबतीत मात्र प्रचंड अभ्यास करावा लागतो, संगतवार मांडणी करावी लागते आणि त्याच्या आधारानं आपला वैचारिक जो मोर्चा किंवा त्याचा जो दिशा आहे ती स्पष्टपणे मांडावी लागते असते. त्याची वैचारिक लिखाणातली एक पद्धती आहे. त्याच्यासाठी प्रचंड अभ्यास, निरीक्षण आणि त्याचबरोबर त्याच विषयाचं दुसरा पक्ष जो असतो किंवा प्रतिपक्ष म्हणून जे काही मांडणी केलेली असते त्याचाही अभ्यास करून आपण घेतलेली भूमिका, आपण मांडत असलेला विचार याचं प्रतिपादन करत असताना आपल्या विचाराला कशा पद्धतीनं सबळपणे किंवा बलशालीपणे मांडता येईल याची मांडणी करण्याचा आणि त्याचं लिखाण करण्याचा वैचारिक क्षेत्रातलं लिखाण करताना खूप महत्वाचा विचार करावा लागतो. विकासजींनी एका पुस्तकात थोडं वैचारिकही लिखाण केलेलं आहे, थोडं ललितही लिखाण केलेलं आहे. मुळात लेखन हे काय असतं याचा विचार करायचा म्हटलं तर लेखन ही एक मानसिक स्थिती आहे. लिखाण कुठल्याही प्रकारचं ही मानसिक स्थिती आहे. ते आधी तुमच्या मनावर, मेंदूवर लिहिलं जातं, मग नंतर ते तुमच्या पेनच्या सहाय्यानं कागदावर लिहिलं जातं आणि मग ते छापखान्यात छापून आपण वाचकांपर्यंत पोहोचवलं जातं. म्हणजे एकाच लिखाणाचं 3 प्रक्रिया, 3 टप्प्यावर ते लिखाण जन्म घेतं. आधी मनात घेतं, मेंदूत घेतं, मग ते कागदावर घेतं आणि मग शाईच्या माध्यमातून प्रिंट होऊन पुस्तक रूपातून जन्माला येतं. अशा 3 जरी टप्पे एखाद्या लिखाणाचे असले तरी साधारणपणे कुठलंही लिखाण
हे पूर्णपणे काल्पनिक किंवा वास्तवात नसणारं असं नसतं. जो लेखक असतो तो जो आपला अनुभव आहे तो शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचं मग त्याने केलेलं निरीक्षण, त्याचं चिंतन, त्याचं मनन आणि त्याच्याकडे असणारा शब्द सौष्ठव्य, त्यानं जे काही शब्द संग्रह केलेला आहे, शब्दाचे लहेजे वेगवेगळे आत्मसात केलेले आहेत, बोली भाषेतले शब्द त्याला माहिती आहेत किंवा मराठी भाषेचं सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रदेशात किंवा वेगळ्या वेगळ्या भागात ज्या पद्धतीची मराठी भाषा वापरली जाते त्याची शैली त्याला माहिती आहे. त्या सगळ्याचा विचार करून मग त्या घुसळणीतून एक प्रकारचं जे सिद्धता येते किंवा एक प्रकारचं जे शब्दांची उत्पत्ती निर्माण होते किंवा शब्द संचय निर्माण होतो त्याला आपण साहित्य म्हणू शकतो. अर्थात ही व्याख्या साहित्य शास्त्रात साहित्याचे अभ्यासक किंवा मराठी भाषेत जे काही साहित्याची व्याख्या केली जाते त्याच्याशी मिळणारी नाही, ही माझी मी केलेली व्याख्या आहे की साहित्य म्हणजे. तर हे साहित्याचं निर्मिती कधी होते, जसं लिखाण एक मानसिक प्रक्रिया आहे असं मी तुम्हाला सांगितलं, ते 3 ठिकाणी जन्माला येतं असं सांगितलं आणि त्याच्यासाठी प्रचंड घुसळण होत असते असं जरी सांगितलं असलं तरी या साहित्याच्या पाठीमागे, साहित्याच्या निर्मितीमागे कशाचं अधिष्ठान आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मला वाटतं की साहित्याचं अधिष्ठान हे नेहमी संवेदना लायलेलं आहे. मग ती दुःखाची वेदना असू देत किंवा प्रेमाची संवेदना असू देत, पण या संवेदनेच्या अधिष्ठानावर साहित्याची निर्मिती होत असते. आपल्याकडं आपली जी प्राचीन महाकाव्य आहेत म्हणजे रामायण असेल किंवा कालिदासाचं मेघदूत असेल, याचंही अधिष्ठान कशामुळे सुचलं तर ते कौत पक्षाला लागलेला बाण पाहून वाल्मिकी हळहळले आणि त्याच्यातून पुढे रामायण नावाचं महाकाव्य लिहिलं गेलं असं आपल्याला इतिहास सांगतो. किंवा कालिदासाने जो मेघदूत लिहिलेला आहे त्याच्यात सुद्धा ते प्रियकराचा प्रियतीचा विरह आणि त्याच्यातून आलेलं एक दुःख, ती वेदना मांडण्यासाठी, तो निरोप पोहोचवण्यासाठी मेघाला दूत म्हणून पाठवणं, अशातून मेघदूताची निर्मिती झाली आहे आपल्याला माहिती आहे, कालिदासाने केलेली. म्हणजे या कुठल्याही साहित्याच्या निर्मितीच्या पाठीमागे एक प्रकारची संवेदना असते. मग ती संवेदना कसली असू शकते, ती दुःखाची असू शकते, आनंदाची असू शकते, वेदनेची असू शकते किंवा काय म्हणूया त्याला आपल्याला एक प्रकारची अस्वस्थता वाटते, ती सुद्धा एक संवेदनाच आहे, तर ती असू शकते. अशा वेगवेगळ्या ज्या संवेदना आहेत त्याच्या आधारानं किंवा त्याचं अधिष्ठान मिळाल्यावर साहित्याची निर्मिती होते असं आपल्या लक्षात येतं. आणि मग हे जे संवेदना आहे ही व्यक्ती परत्वे बदलत असते. व्यक्तीच्या स्वभावाशी त्याला पडताळून त्या व्यक्तीच्या स्वभावाशी त्या संवेदनेचं समीकरण जुळवून आपल्याला ती व्यक्ती साहित्यात उभी राहिलेली आपल्याला दिसते. आणि या ज्या संवेदना आहेत त्याच्या आधारानं जे अभिव्यक्ती होत असते त्यालाही आपण साहित्य असं म्हणू शकतो. या साहित्याच्या बाबतीत म्हणजे अलीकडच्या काळात मगाशी विठ्ठलरावांनी उल्लेख केला त्याप्रमाणे 2 महापुरुषांची हे एकाची स्मृती शताब्दी आहे आणि एकाची जन्मशताब्दी आहे. तर साहित्याच्या बाबतीत या 2 महापुरुषांनी जे 2 विधानं केलेली आहेत ती विधानं मला या निमित्तानं सांगावीशी वाटतात. लोकमान्य टिळकांची स्मृती शताब्दी आहे. तर ते असे म्हणतात की 4 आण्याचा गांजा खाल्ला की कल्पनेच्या जगात खूप मोठ्या उड्या मारता येतात आणि खूप काही विपुल लिहिता येतं. आणि त्याच्या बरोबर उलट अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की लोकमान्य टिळकांनी सांगूनच ठेवलेलं आहे की 4 आण्याचा गांजा खाल्ला की खूप कल्पनेच्या भराऱ्या मारता येतात. या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो. मला जे अनुभव येतात, मी जे पाहिलेलं असतं, मी जे निरीक्षण केलेलं असतं त्याच्या आधारानं मी माझं लिखाण करत असतो. म्हणजे या 2 महापुरुषांनी काय करावं आणि काय करू नये याच्या सीमारेषा आपल्याला स्वतःच्या त्यांच्या वक्तव्यातून आपल्या समोर मांडलेल्या आहेत. आणि खरं तर साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेत या 2 तितक्याच महत्वाच्या आहेत. म्हणजे तुम्हाला जर नुसत्या कल्पनेच्या आधारानं लिहायचं म्हटलं तर ते अवास्तव किंवा वास्तविक जगाचा कुठेही त्याला पायपोस राहणार नाही किंवा त्याचा पाया राहणार नाही. असं काहीच्या आकाशभर आकाश इमले जसे बांधले जातात तसं त्याचं हे होऊ शकते. आणि जर कल्पनेचा शिवाय तुम्ही अनुभव, तुमचं निरीक्षण आणि वास्तव जगाचं केलेलं दर्शन याच्या आधारावरून लिहिलं तर त्याचा स्वीकार समाज करत असतो. याचं जिवंत उदाहरण अण्णाभाऊ साठेच आहेत. अण्णाभाऊ साठे जाऊनही जवळजवळ 50 वर्ष झालेले आहेत, पण इथे उपस्थित असणाऱ्या बहुतेकांनी अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचलं असेल. त्याचं कारणच ते की त्यातल्या कॅरेक्टर जे आहेत, त्यातली जी पात्र आहेत ती या ना त्या कारणानं आपल्या जीवनाशी जुळलेली असतात. म्हणजे आपण ते कादंबरी वाचत असताना किंवा कथा वाचत असताना
यातला भीमा कुठेतरी आपण पाहिलेला असतो, त्यातला विष्णुपंत कुलकर्णी आपण कुठेतरी पाहिलेला असतो. आणि म्हणून असं जे वास्तवातलं जे चित्रण असतं किंवा वास्तवातलं जे साहित्य असतं ते जर शब्दरूपानं प्रकाशित झालं, शब्दरूपानं साकार झालं, तर ते सर्वसामान्य माणसांना नेहमीच आवडत असतं. त्यामुळं अण्णाभाऊ साठेंचा साहित्य जगतात तशा अर्थानं साहित्य संस्था किंवा साहित्यातले जे मातबर लोक आहेत त्यांनी सन्मान केला नसला तरी साहित्याची रुची असणारा सर्वसामान्य माणसांनी अण्णाभाऊंचं साहित्य उचलून धरलं. त्याचं कारणच ते आहे की ते प्रत्येकाच्या जीवनाला, प्रत्येकाच्या जगण्याला जोडणारं, जगण्याला स्पर्श करणारं असं ते साहित्य होतं. त्यामुळं अशा पद्धतीचं साहित्य निर्मिती करणं ही साहित्यिकाची आजच्या काळात नक्कीच जबाबदारी आहे. आजचं जे मगाशी मला वाटतं सावंत साहेबांनी किंवा पवारांनी जो उल्लेख केला की आपण एका निराशेच्या जगतात जगतोय आणि या निराशेच्या छायेत जगत असताना अशा साहित्यिक कार्यक्रमांचं किंवा प्रकाशन कार्यक्रमांचं आयोजन होणं किंवा विकास सारख्या उमद्या कवीनं कविता लिहिणं हे त्यांना आशादायी वाटतं. तर मला त्याच्या पुढे जाऊन सांगायचं आहे की अशा निराशेच्या जगात किंवा नैराश्यात सगळीकडे दाटलं असताना साहित्य आणि साहित्यिकच दिशा दाखवू शकतात, कारण त्यांना जगाकडे बघण्याची एक आणखी वेगळी दृष्टी असते. म्हणजे शंकराला एक तिसरा डोळा असतो असं जसं म्हणतो आपण, तसं साहित्यिकाला एक तिसरा डोळा असतो. तो त्या तिसऱ्या डोळ्यानं समाजाची सुखदुःख तपासत असतो, पाहत असतो आणि त्याचं मनन चिंतन करून त्यातलं सारासार विवेकानं, म्हणजे समाजात खूप वेगळ्या प्रकारचं दिसतं, ते सगळंच सगळं समाज जीवन स्वीकारलं पाहिजे, त्याचं वर्णन केलं पाहिजे, ते साहित्यात आलं पाहिजे याची आवश्यकता नसते. त्यामुळे साहित्यिकाची जबाबदारी येते की आपण सारासार विवेकानं, आपण गावाकडे जेव्हा आजी किंवा आई पाकडते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कचरा निघून जातो आणि त्यातलं जे चांगलं आहे, सगळं नाही तेवढं मागं राहतं आणि मग त्याला सार राहतं, असार जातं असं आई आजी सांगते. ते असार काढून टाकण्याचं काम करून जे सार आहे किंवा जे समाजाच्या हिताचं आहे अशा गोष्टी साहित्यातून येत राहिल्या पाहिजेत आणि ही साहित्यिकाची जबाबदारी आहे. तरच हा जो निराशेचा काळ आहे किंवा थोडस अस्वस्थता सामाजिक जीवनात आलेली आहे या काळात आपण अशा साहित्यिकांच्या कृतीतून, साहित्यिकांच्या कर्तृत्वातून आपल्या समाजाला दिशा मिळणार आहे. नेहमीच मला असं वाटत असतं की साहित्यिक हा दीपस्तंभासारखा राहिलेला आहे. त्यानं आपल्या साहित्यातून जे काही मांडलेलं आहे, जे काही शब्दबद्ध केलेलं आहे किंवा जे काही लिहिलेलं आहे ते समाजाला दिशा देण्यासाठी असतं. त्याच्याकडे पाहून समाजाने आपली जगण्याची दिशा निश्चित करावी, जाण्याचा मार्ग निश्चित करावा. पण याचा अर्थ असंही नसतो की साहित्यिक दीपस्तंभ आहे म्हणजे जगातलं सगळं ज्ञान त्याला कळतं असं नाही. तर तो त्याचं एक स्वतंत्र विश्व असतं, तो त्याच्या विश्वात रमत असतो आणि त्याच्या विश्वातली, त्याच्या भोवतालातली व्यक्तिमत्व, व्यक्ती, त्यांचं नातेसंबंध, त्यांचं जीवनातलं जगणं, आनंद, दुःख हे सगळं तो या ना त्या कारणानं स्वतःच्या मनात जगत असतो. जरी तो व्यक्ती म्हणून जगत नसला तरी वेगळ्या वेगळ्या व्यक्तिरेखा तो जगण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तिरेखाचे वेगवेगळे कांगोरे तो आपल्या कागदावर लिहिण्यापूर्वी, आपल्या साहित्यात लिहिण्यापूर्वी तो मनात आणि मेंदूत जगून पाहत असतो आणि त्याच्या आधारानंच हे आपल्याला साहित्यिक कृतीत तो उतरवत असतो. त्यामुळं जसं मगाशी मी सांगितलं की साहित्याच्या निर्मितीचे 3 टप्पे आहेत, तसं या साहित्य निर्मितीकडे जाण्याचे सुद्धा साहित्यिकाचे हे असे 2-3 टप्पे आहेत की तो आधी निरीक्षण करतो, त्यातलं सार आसार बाजूला काढतो आणि जे सार राहिलेलं आहे ते मांडताना सुद्धा आजच्या काळाच्या दृष्टीनं काय योग्य आहे, आजच्या काळाच्या दृष्टीनं काय उपयुक्त आहे याचा विचार करतो आणि तो आपल्या साहित्यातून मांडत असतो. मी स्वतः साहित्यिक आहे. आता मगाशी सांगितलं की 33 पुस्तकं आहेत, पण 33 पुस्तकं असली तरी किंवा साहित्यिक म्हणून मान सन्मान मिळत असले तरी माझ्यासाठी मी साहित्यिक पेक्षा त्याला आणखी एक शब्द जोडलेला आहे की मी साहित्यिक कार्यकर्ता आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे साहित्यिकाला एक तिसरा डोळा असतो, त्यामुळं तो जगाकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतो. पण त्याचबरोबर तो स्वतःला एका अर्थाने ब्रह्मदेवही समजू शकतो, कारण ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली अशी आपली धारणा असते. हा साहित्यिक सुद्धा एक शब्दसृष्टी निर्माण करत असतो. त्यातलं जग असतं, त्यातली पात्र असतात, त्यातलं कथानक असतं, त्यातलं वास्तव असतं आणि त्याच्या प्रेमात पडून तो असंही म्हणू शकतो की मी सुद्धा सृष्टीचा निर्माता आहे, मी सुद्धा ब्रह्मदेव आहे. आणि कदाचित त्याच्यातून त्या साहित्यिकाला किंवा त्या प्रतिसृष्टीच्या निर्मात्याला अहंकाराचा वारा लागू शकतो आणि असे
खूप अनुभव मराठी साहित्य जगतात आपल्याला आलेले आहेत. त्यामुळं मी जेव्हा इतकं लिखाण केलं किंवा माझ्याकडून ते लिखाण लिहून घडवून आणलं गेलं, काही निमित्तानं मला लिखाण करावं लागलं, संघ रचनेतून काही विषय सांगितले गेले किंवा काही माझ्या उर्मीचेच विषय होते की मला हे करायचेच आहेत, काही झालं तरी मला हा विषय करायलाच लागेल. विषय असे येतात की आपण जेव्हा कार्यकर्ते म्हणून आणि त्यातल्या त्यात पूर्ण संघाचं काम म्हणून जेव्हा करत असतो तेव्हा हिंदू समाजातली सुखदुःख आपली सुखदुःख आहेत असं मानतो. आणि मग हिंदू समाजातले जे वैगुण्य आहेत ती वैगुण्य कशी दूर केली पाहिजेत. मी गावाला असताना शिकत असताना 8वी मध्ये उपरा नावाचं मी भटके मुक्तातले लक्ष्मण माने यांचं आत्मकथन वाचलं होतं. त्यात एक वाक्य होतं की भटकेची बाई ही जनावर असते, तिचं खरेदी विक्री होऊ शकते. अर्थात 8वीत होतो मी, ज्या भूभागातून आलो म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या पाचगणी सारख्या गावाकडून मी आलो, तर आमच्याकडे भटके मुक्त हा प्रकारच नाही. जसं सोलापूर जिल्ह्यात विठ्ठलराव वगैरे या मंडळींना माहिती आहे की तिथं सेटलमेंटच होतं आणि त्यामुळे भटके मुक्तांचं खूप मोठं वास्तव्य या जिल्ह्यात असतं. पण साताऱ्यात मी त्या कोकणाच्या बाजूचा तालुका असल्यामुळे तिकडे फार नाहीये, त्यामुळे मला भटके मुक्त हाच विषय काही माहिती नव्हता. पण ते वाक्य मला त्यावेळेस मनाला टोचलं होतं आणि मी मुंबईला आलो, विवेकमध्ये नोकरीला लागलो आणि कधीतरी मी यमगरवाडीला जायला लागलो विवेकच्या कामानिमित्त. आणि तिथे गेल्यावर मग तो भटके मुक्ताचा प्रकल्प आणि तिथल्या त्या महिलांचा त्यातला वावर, त्यांचा झालेला बदल हे सगळं लक्षात घेतल्यानंतर अरे मग ते प्रश्न, ते वाक्य लक्ष्मण मानेंनी मांडलेलं कदाचित त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात योग्य असेल, पण आता समाज बदललेला आहे, हे बदलाची नोंद कोण घेणार असा मला प्रश्न पडायला लागला. की आजही मी ते वाक्य वाचलं, माझ्या मुलांनी तेच वाक्य वाचावं आणि तसाच समाज आहे अशी धारणा करून पुढे राहावं का, मला त्याचं उत्तर मिळत नव्हतं. आणि मी बोललो की आपल्याला प्रश्न पडलाय तर आपणही त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. आणि मग मी भटके मुक्त समाजात फिरायला लागलो आणि तिथल्या जवळ 7 आया बहिणींची भेटून त्यांचं बदलचं जीवन, त्यांचे मानस आणि त्यांनी उभा केलेलं एक सामाजिक काम असा विचार करून एक आया बाया नावाचं पुस्तक लिहिलं. अर्थात ते काय लक्ष्मण मानेंच्या प्रश्नाला उत्तर मला शोधायचं नव्हतं, पण समाज बदलत असतो, समाज नेहमी हा सुप्तपणे कुस बदलत असतो, तो आपल्याला कळत नाही. समाजाची गती आणि समाजाची कुस बदलण्याची जी गती आहे ही खूप आणि हे नकळत घडणारे बदल तिसऱ्या डोळ्यानं पाहणं आणि ते साहित्यात मांडणं, याच्यासाठी साहित्यिक कार्यकर्ता झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मग मी समरसता साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर येणाऱ्या सगळ्यांनाच असं आग्रहानं म्हणायला लागलो की तुम्ही साहित्यिक आहात, पण त्याच्याबरोबर तुम्ही साहित्यिक कार्यकर्ता सुद्धा आहात. या भूमिकेत या आणि आपल्या समाजाकडे, आपल्या समाजाचं निरीक्षण करत असताना, आपली साहित्य निर्मिती करत असताना या भूमिकेतून पहा की आपलं साहित्य हे स्वांत सुखाय आहे का, ती घाण कचरा तळाला जाते आणि पाणी स्वच्छ होत आहे. ही प्रक्रिया कशामुळे होते, तर ही प्रक्रिया त्या पाण्याच्या झऱ्यात किंवा त्या झऱ्यात असणारे पाणनिवळी नावाच्या कीटकामुळे होते. हा पाणनिवळी हा छोटासा कीटक आहे आणि तो जे पाणी वाहत आहे त्यात असतो. आपला हिंदू समाज सुद्धा वाहता आहे, डबकं नाही. त्यामुळं या समाजातले जर असं काही गढूळपणा आला, काही त्यात अनैसर्गिकपणे व्हायला लागलं, तर ते स्वच्छ करण्यासाठी असंख्य पाणनिवळ्या वर येतात आणि पाणी स्वच्छ करतात. त्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक असतात. त्यातला एक पाणनिवळीचा घटक म्हणजे साहित्यिक असतो. समाजातली सुख दुःख वेदना या मांडत असताना समाजाला दिशा देण्याचं कामही हा साहित्यिक करत असतो. या निमित्तानं विकासजींना मी सांगेन की आपणही या साहित्यिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत याल आणि पुढचं लिखाण समाजासाठी, स्वतःसाठी तुम्ही लिहिलंच, तुम्हाला आनंद झाला. 2 वर्षापूर्वी ज्या उत्साहानं तुम्ही ते स्क्रिप्ट घेऊन माझ्याकडे आला होता आणि आत्ताच आपण असं करायचं असं म्हणत होता, ती भूमिका तशीच पुढे घेऊन जात असताना आपण समाजाच्या आहोत, समाजासाठी आपल्याला लिखाण करायचं आहे आणि आपल्या लिखाणातून समाजाचं भलं होईल, समाजाला दिशा मिळेल अशी प्रेरणा तुमच्या मनात जागो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद रवींद्रजी. आपल्या अनुभवातून पूर्ण साहित्य चा प्रवास आणि समाज व्यवस्था, साहित्यिकाची समाज व्यवस्थेमध्ये असलेली जबाबदारी रवींद्रजींनी आपल्या पुढ्यात मांडली आहे. यापुढे मी विकासजींना विनंती करेन त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. विकासजी. विकासजी आवाज येतोय? हो आवाज येतोय. माझा आवाज येतो का सर्वांना? येतोय. फार सुंदर पद्धतीने रवींद्रजींनी आपल्याला साहित्यिक म्हणजे नेमका कोण त्याची ओळख करून दिली. मला असं वाटतं माझा आवाज कट होत नाही ना? नाही, अगदी व्यवस्थित येतोय. मध्ये मध्ये कट होतोय थोडा थोडा. व्हिडिओ बंद केला तर आवाज. व्हिडिओ ऑफ आहे तुमचा विकासजी. व्हिडिओ ऑफ आहे तुमचा. नाही ऑफच असू दे तर आवाज ऑफच असू दे. ठीक. अच्छा. तर नेमका साहित्यिकाचं पात्र काय असतं किंवा त्याचं रोल सोसायटीमध्ये काय असतो याचं एक विश्लेषण रवींद्रजींनी त्यांच्या भाषणातून केलं. माझं जे मन होतं ते मन मला असं वाटतं रवींद्रजींनी फार चांगल्या पद्धतीने ते वाचलं. 2 वर्षापूर्वी रवींद्रजींना मी भेटलो होतो आणि मी जे काही लिखाण केलं होतं थोडंफार ते थोडकं होतं आणि रफ फॉर्मॅट मध्ये होतं. रवींद्रजींनी मला सांगितलं की तू याच्यामध्ये अजून बदल कर आणि ते प्रिसाइज करून दे. हे त्यांनी 2 गोष्टी मला सांगितल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की थोडीशी वाट बघ, म्हणजे तुझं जे ज्ञान आहे ते अधिक प्रगल्भ होऊ दे आणि प्रगल्भ झाल्यानंतर तू लिखाण कर आणि लिखाण करून ते पब्लिश कर. असं त्यांनी जेव्हा मला सांगितलं त्यावेळेला मी त्या गोष्टीवरती मला थोडंसं त्यावेळेला असं वाटलं की अरे मी एवढा उत्साहित होतो आणि मला ते करू दिलं नाही. पण रवींद्रजींचा जो प्रगल्भ विचार त्यामागचा होता की आपली जी विचारशक्ती असते ती विचारशक्तीला अजून रुंदावण्याकरता आपल्याला थोडासा अधिक वेळ घेतला पाहिजे आणि तो वेळ घेऊन आपण जेव्हा लिखाण करतो त्यावेळेला सर्व समाजाचा त्याच्यामध्ये किती फायदा आहे या फायद्याला लक्षात घेऊन समाजाचं भलं किती होईल या गोष्टींना लक्षात घेऊन आपण काम केलं पाहिजे. साहित्यिक म्हणजे तो काही प्रेमावरती बोलणारा किंवा काहीतरी चित्रपट लिहिणारा असा कोणी व्यक्ती नसतो, परंतु साहित्यिक म्हणजे समाजामध्ये चांगले बदल घडवणारा असा व्यक्ती म्हणजे साहित्यिक. आणि साहित्यिक हा कार्यकर्ताच असला पाहिजे जेणेकरून समाजामध्ये चाललेली जी नकारार्थी गोष्टी आहेत त्या नकारार्थी गोष्टी आपल्याला त्याचा एका पॉझिटिव्ह वातावरणामध्ये त्या गोष्टी आपल्याला बदलता येतील. मला लेखनाला ज्या गोष्टी ज्यांनी प्रोत्साहित केलं ते म्हणजे मी लहानपणापासून माझी जी शक्ती आहे ती निरीक्षण शक्ती माझी जास्त आहे. मी समाजामध्ये जाताना कुठल्याही कार्यक्रमाला जातो किंवा कुठेही एखाद्या परिसरामध्ये गेलो की तिकडे निरीक्षण करतो, ऑब्झर्वेशन करतो, म्हणजे नेमकं काय घडतंय आणि वर्तमानामध्ये माझं मन ठेवून माझ्या समोर आता काय घडलं त्या घडलेल्या गोष्टीचा मी विचार करतो, त्याच्यावरती चिंतन करतो, मंथन करतो आणि त्या गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न करतो. मला आठवतं कविता हा काय माझा पिंड नाहीये. मी याच्या अगोदर कधीही कविता केलेल्या नाहीत, परंतु मी फायनल इयरला असताना माझ्या लॉ कॉलेजच्या फायनल इयरला असताना जेव्हा आमचं एक सेलिब्रेशन झालं की आता तुमचं फायनल इयर संपणार आहे, त्या सेलिब्रेशन मध्ये आमच्या प्रिन्सिपल होत्या. त्या प्रिन्सिपल मॅडमने जे आम्हाला शिकवलं त्या शिकवण्यावरती मला जे त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळालं त्या प्रोत्साहनावरती मी एक त्यांना कविता सादर केली होती आणि ती कविता मी त्यांनाच अर्पण केली. ती माझ्या आयुष्यातली पहिली कविता. त्याच्या अगोदर मी कोणत्याही प्रकारचं कविता लिहिण्याचा प्रयत्न केला नाही किंवा कोणत्याही प्रकारचं लिखाण केलं नाही. परंतु समाजामध्ये जाताना तुम्हाला ज्या गोष्टी आढळतात त्या गोष्टी चुकीच्या आहेत जर तुम्हाला असं जाणवतं तर त्या गोष्टी बदलण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आणि माझा जे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशन मध्ये आम्हाला असं बांधिलकी असते की तुम्ही समाजामध्ये जाऊन काम करा. समाजामध्ये ज्या काही गोष्टी चुकीच्या चालल्या असतील त्या चुकीच्या गोष्टीवरती तुम्ही त्यांना न्याय मिळवून द्या
आणि ह्या गोष्टी जेव्हा आम्हाला शिकवल्या गेल्या त्यावेळेला त्या गोष्टीतून समाजाला अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला कसं बदलता येईल त्यासाठी जर कोणता उत्तम पर्याय मला माझ्या समोर होता तर तो म्हणजे लिखाण होता. लिखाण करून आपण समाजामध्ये चांगले बदल घडवू शकतो. माझं असं मत आहे की जो माणूस लिहितो म्हणजे जो माणूस त्याच्या मनामध्ये जे काही गोष्टी असतील त्या गोष्टी तो वहीवरती कागदावरती त्याच्या वर्ड फाईल वरती जे काही तो लिखित स्वरूपामध्ये ठेवतो तो व्यक्ती अतिशय प्रांजळ आणि मन मोकळा असतो. कारण त्याच्या मनामध्ये ज्या गोष्टी येतात तो त्या गोष्टी लिखित स्वरूपामध्ये आपल्या संग्रही ठेवतो. आणि भविष्य काळामध्ये आपल्या हातामध्ये काय असतं, उद्या आपण वृद्धावस्थेमध्ये जाऊ आणि वृद्धावस्थेमध्ये गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काय, तर आपल्या हातामध्ये आठवणींची ती शिदोरी आहे. आणि त्या आठवणींच्या शिदोरीला घेऊन आपण आपलं जे वृद्धापकाळ आहे ते आपण चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी माझ्या मनात यायच्या. आणि कविता लिहिताना मला असं वाटायचं की नेमका कोणता भाव मनामध्ये घेतला पाहिजे. आणि 100 भावना मी एका कागदावरती उतरवल्या आणि त्या भावनांना मी त्या कवितेचं शीर्षक दिलं आणि त्या शीर्षकावरतून मी त्या कविता लिहिल्या. मला सांगताना अत्यंत आनंद होतो की त्या कविता मी 14 दिवसामध्ये लिहिल्या आणि 14 दिवसामध्ये जवळजवळ मी 87 कविता पूर्ण केल्या. आणि पूर्वी ज्या काही थोडक्या मी कविता लिहिल्या होत्या अशा सर्वांना मी संग्रहित केलं आणि त्याचा एक काव्य संग्रह बनवला आणि त्याचं आज प्रकाशित करण्याचा मला सन्मान मिळतो. त्यामुळे मी रवीजींचा फार आभारी आहे. आपले जे आजचे मान्यवर उपस्थित झाले, प्रमुख अतिथी आज उपस्थित झाले आणि इतर पाहुणे आपल्याला आज आपल्या सोबत जुडले गेले यासाठी मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण असंच जुडले जाऊ आणि एकमेकांच्या भावनांना आपण समजून घेऊन या मनुष्य जातीला आपण सर्व दुःखातून मोकळं करू अशी मला खात्री आहे. आणि ह्याच थीमला घेऊन माझी दोन्ही पुस्तकं मी आज आपल्या समोर मांडली आहेत आणि त्या पुस्तकातून मी माझे काही विचार समाजासमोर मांडले. ते वकील म्हणून जेव्हा वकिलांचे शब्द बाहेर पडतात त्यावेळेला वकिलांच्या शब्दांना समाजामध्ये एक मानाचं स्थान असतं आणि याच मानाच्या स्थानाला आदरार्थी मानून मी माझं काही लिखाण केलं आणि समाजामध्ये त्या लिखाणाला अनुसरून काही चांगले बदल जर घडले गेले तर याहून मोठा भाग्यवान माणूस माझ्यापेक्षा कोणी नसेल असं मी मानतो. मला 2 गोष्टी फार मनाला टोचायच्या पूर्वी. एक तर म्हणजे आपली जी शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धती आपण जशी ब्रिटिश काळापासून चालू केली त्याच पद्धतीने आजही आपण शिक्षण पद्धती आपल्या देशामध्ये राबवतो आणि त्याच पद्धतीने आपल्या जो काही प्रोडक्टिव्हिटी भारतामध्ये होती ती त्या शिक्षण पद्धतीच्या आधारावरती होते. ब्रिटिशांनी जी काही शिक्षण पद्धती भारतामध्ये लागू केली त्या शिक्षण पद्धतीमध्ये आवश्यक बदल करून ती शिक्षण पद्धती रोजगारीला पोषक असली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत होतं आणि त्या मताला मी केंद्रस्थानी म्हणून माझं पुस्तक लिहिलं. दुसरं मला जी टोचणारी गोष्ट होती ती म्हणजे मला बऱ्याचदा असे अनुभव यायचे की एखादा माणूस एखाद्या माणसाबद्दल तो तिथे उपस्थित नसताना काहीतरी बोलतो, तो चांगला असेल वाईट असेल, परंतु त्या गोष्टी तो माणूस तिथे उपस्थित नाहीये त्यामुळे त्या गोष्टी बोलल्या जाऊ नये असं माझं मत होतं. आणि आपण एकमेकांचा आदर करून काही कित्येक वेळेला आपण एकमेकांचा अनादर करतो. त्यामुळे ह्या गोष्टी मला टोचणाऱ्या होत्या आणि ह्या गोष्टींना कुठेतरी बदललं पाहिजे आणि आपण माणूस म्हणून सगळे एकच आहोत ह्या गोष्टीला आपण केंद्रस्थानी मांडलं पाहिजे. आपण धर्म जात पंथ या सर्वाहून मोठे आहोत आणि या सर्वांच्या पलीकडे आहोत आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन आपली माणूस नावाची एकच जात अस्तित्वामध्ये आहे असं माझं वैयक्तिक मत होतं. आणि त्या मताला मी केंद्रस्थानी म्हणून जे काही माझं थोडं ज्ञान होतं त्या ज्ञानाचा वापर करून माझ्या बुमरँग या पुस्तकामध्ये त्या गोष्टींचा उल्लेख केला. मला आशा आहे की ह्या गोष्टींचा जर समाजावरती चांगला बदल घडला तर हा माझा एक बहुमूल्य सन्मान असेल आणि एक कौतुक माझं जर या गोष्टीतून होईल असं मला वाटतं. कवितांचं सांगायचं झालं तर माणसाच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना असतात. त्या भावना कुठेतरी आपल्याला त्या भावना आपल्याला बोलता आल्या पाहिजेत किंवा बऱ्याच जणांना त्या मांडता येत नाहीत, बोलता येत नाही. आपण वेगवेगळ्या माध्यमातून त्या आपल्या भावना असतात त्या भावना मांडतो. जसं राग असेल, प्रेम असेल, आनंद असेल, दुःख असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या भावनांच्या स्वरूपात आपल्याकडे आहेत. परंतु या गोष्टींना मांडावं कसं तर
बरेच जे या गोष्टींना वेगवेगळ्या पद्धतीने मांडत असतात. तर साहित्यिक जो असतो तो साहित्यिक त्याच्या साहित्यातून, त्याच्या कलाकृतीतून, त्याच्या कवितांमधून, त्याच्या लेखनामधून त्या गोष्टी मांडत असतो आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम तो करत असतो. असं म्हटलं जातं की जे न देखे रवी वो देखे कवी. म्हणजे कवीला एखादी जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती पलीकडच्या गोष्टी दिसायला लागतात आणि त्या गोष्टी दिसून समाजावरती त्याचा काय परिणाम होणार आहे त्या परिणामाची त्याला कल्पना येते आणि या परिणामातून आपल्याला कसं अधिक चांगल्या पद्धतीने सुटता येऊ शकतं त्याच्यावरती तो चिंतन करायला लागतो. अजून एक गोष्ट अशी आहे की कविता लिहिणारा जो असतो तो एखादं शेकडो पानांचं पुस्तक असतं, परंतु त्या शेकडो पानाच्या पुस्तकाला तो 10 ओळीमध्ये मांडतो, हे त्याचं कौशल्य असतं. म्हणून कवीला समाजामध्ये आणि साहित्यिकाला एक विशेष स्थान आपल्या समाजाने दिलेलं आहे. आणि आपल्याला भारताला जे स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्यामध्ये साहित्यिकांचा, लेखनाचा फार मोठा म्हणजे सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं. आणि त्या लेखनामुळे लोकमान्य टिळकांनी ज्या गोष्टी सरकारबद्दल लिहिल्या होत्या, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी सरकारबद्दल लिहिल्या आणि त्या गोष्टींचा परिणाम समाजावरती झाला आणि समाजामध्ये क्रांती झाली आणि समाजामध्ये ब्रिटिशांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण आज हे स्वातंत्र्य उपभोगतोय. या मागचं आपलं जे श्रेय आहे ते साहित्यिकांना द्यावं लागेल आणि त्यांनी आपल्या लेखणीतून या समाजाला जागृत करण्याचं काम केलं असं त्यांना आपल्याला श्रेय द्यावं लागेल. तेव्हा कुठे आपण साहित्यिकांचा एक सन्मान करू शकू. मला असं वाटतं प्रत्येक व्यक्ती हा वैयक्तिक स्तरावरती साहित्यिकच असतो. फक्त फरक एवढाच असतो की साहित्यिक त्याच्या मनातल्या भावना वहीवरती, पेपरवरती उतरवतो. सामान्य माणूस त्या गोष्टी करण्यासाठी त्याला थोड्याशा कठीणाईला सामोरं जावं लागतं. साहित्यिक त्या गोष्टी अधिक प्रगल्भतेने समाजासमोर मांडतो. एवढाच काय तो फरक हा अन्य सामान्य माणसामध्ये आणि साहित्यिकामध्ये आहे. बाकी सर्व आपण साहित्यिकच आहोत. जाता जाता एक गोष्ट महत्वाची मी तुम्हाला आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, ती म्हणजे एक आपण गोष्ट रोज केली पाहिजे. माझ्यासोबत आज जे काही घडलं ते मी एका पेपरवरती लिहू शकतो का आणि ते लिहून मी माझ्या संग्रही ठेवू शकतो का, असा एक प्रयत्न आपण केला पाहिजे. ते चांगला असेल, वाईट असेल, आपलं लिखाण चांगलं असेल नसेल तरी ते कोणत्याही आपल्या मातृभाषेमध्ये आपण ते लिखाण केलं पाहिजे. रोज माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी आपण एका पेपरवरती लिहून ठेवल्या पाहिजेत आणि एक डायरी त्याची बनवली पाहिजे, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपण वृद्धापकाळात जाऊ त्यावेळेला आपल्याला एक चांगल्या आठवणींची शिदोरी आपल्यासोबत असेल आणि आपण आपलं जे आजपर्यंतचे आयुष्य जगलं ते आयुष्य आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने जगता येईल. लेखनाच्या सवयीनंतर आपल्याला एक गोष्ट अंगीकारली जाते ती म्हणजे वर्तमानात जगणे. आपण जेव्हा वर्तमानात जगायला शिकतो त्यावेळेला आपल्याला अधिक आनंद घेता येतो जगण्याचा आणि तो आनंद आपल्याला पुढे घेऊन जाता येतो आणि वृद्धापकाळामध्ये त्या आठवणींना उजाळा देऊन आपलं जे उरलेलं आयुष्य ते आपल्याला अधिक आनंदाने घालवता येतं. त्या गोष्टी मला असं वाटतं आपण सर्वांनी जर पाळल्या तर मला असं वाटतं की आपण एक चांगले साहित्यिक आणि चांगलं आयुष्य नक्कीच व्यतीत करू शकतो. या 2 गोष्टी बोलून मी माझं म्हणणं इथे थांबवतो आणि आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे इतर मान्यवर उपस्थित झाले त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो, त्यांचे धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये सतत आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू देत. असे आशीर्वाद माझ्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण आयुष्यभर राहू देत अशी मी आपल्यासमोर प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. गणेशजींना मी विनंती करतो की यांनी पुढचा कार्यक्रम सांगावा. धन्यवाद विकासजी. अगदी निर्मळ वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे अगदी मनोगत व्यक्त केलंय विकासजींनी. आणि साहित्यिकाची भूमिका, साहित्यिक असण्याची जी सवय आहे, साहित्य लिहिण्याची जी सवय आहे त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनावर कसा प्रभाव पडतो, कसा फायदा होतो हे सुद्धा त्यांनी आपल्यासमोर मांडलं. यावरून एक जो आंतरराष्ट्रीय चित्रकार पाब्लो पिकासो आहे त्याचं एक वाक्य सांगावं असं वाटतं मला. द पर्पज ऑफ आर्ट इज वॉशिंग द डस्ट ऑफ डेली लाईफ ऑफ अवर सोल्स. कलेचा उद्देश आपल्या आत्म्यापासून दैनंदिन जीवनातील धूळ धुणे होय. असंच काहीतरी त्याचं संक्षेप मध्ये म्हणता येईल
की साहित्यिक आणि त्या साहित्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा प्रभाव असं आपल्याला म्हणता येईल. यापुढे मी आपल्या प्रमुख अतिथींना विनंती करेन की विकासजींच्या पुस्तकाचा प्रकाशन करावं त्यांनी. मी ती शेअर करतो. हा, छोटीशी चित्रफित आहे आपल्या समोर प्रदर्शित होते. प्रकाशन जे 2 पुस्तक आहेत त्या संदर्भाचे. सर्वांना विनंती आहे मेन स्क्रीन वरती ही चित्रफित पाहावी. स्क्रीन दिसते का सर्वांना? दिसते. स्क्रीन प्ले नाही झाली बहुता. आवाज येतो का? स्क्रीनचा आवाज येतोय? नाही, अजून नाही येत आहे. एक मिनिट. आता येईल. स्क्रीन दिसते ना? व्हिडिओ दिसली का तुम्हाला? हो, स्क्रीन दिसते आहे पण प्ले होत नाहीये. सध्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आपले सहर्ष स्वागत आहे हे वाक्य आहे समोर. अच्छा, एक मिनिट. एक मिनिट. आता दिसते का स्क्रीन? होय. होय होय. थांबले क्लिप. विकासची क्लिप थांबली का? थांबते, प्ले होते आहे, परत थांबले. प्ले होते ना? हो, प्ले होते पूर्वी. परत करा प्ले. आता विकासजींना दोन्ही पुस्तकांच्या या प्रकाशनाबद्दल खूप खूप अभिनंदन. सर्वांतर्फे खूप शुभेच्छा आणि पुढे साहित्यिक म्हणून यशस्वी वाटचालीसाठी पण शुभेच्छा. यापुढे आज आपल्याला जे मान्यवर लाभले, विठ्ठलजी, शिरीषजी, चंद्रकांतजी पवार,
विलासजी, रवींद्रजी या सर्वांचे मी त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त करतो. सर्व उपस्थित मित्रपरिवार, नातेवाईक, बंधू सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि यापुढे आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळतोय. समारोपामध्ये वंदे मातरम गायलं जाईल. तर त्याकरता सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपापल्या स्थानी राहावं. तत्पूर्वी माझ्याकडून विकास तुझे खूप खूप अभिनंदन. ऐकू येतंय विकास? हो होय, ऐकू येत आहे, ऐकू येत आहे. मला बोलायचंय का? माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. मला तर एक या प्रकाश सोहळ्याचं आमंत्रण मिळालं तेव्हा तर मला आश्चर्यात धक्काच बसला. तुझ्यामध्ये एवढा एक कवी आणि लेखक दडलेला आहे. असं भविष्यात तुझ्या हातून असे चांगले चांगले लेखन होत राहू आणि त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळो, हेच सदिच्छा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुमचे आशीर्वाद माझ्या मागे सतत राहू द्या अशी मी प्रत्येकाला विनंती करतो. हा गणेशजी, स्क्रीन शेअर दिले मला. तुम्हाला अलाव केलं ना, शेअर स्क्रीन अलाव केलं. होते का शेअर स्क्रीन? केलंय ना? हो हो, मी करतोय आता. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी वंदे मातरम करता जागेवर उभं राहावं. दिसतंय? नाही 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 दिसत, नाही दिसत, दिसत नाहीये. हो, आता दिसलं, आता दिसलं. हो हो, सुरुवात करतो. हा, गणेशजी आवाज येत नाही त्याचा. गणेशजी, साऊंड रेकॉर्डिंग अलाव करा. आता नाही येत, त्याचा आवाज येत नाही. आवाज फुल करा ना एकदा. शेअर कम्प्युटर साऊंड करा, तिकडे असेल बघा एक ऑप्शन. कम्प्युटर साऊंडचा ऑप्शन तर नाही, माझ्याकडे स्क्रीन आहे. स्क्रीन शेअर केलं, व्हिडिओ चालू केला. उसके अंदर इसको बता देगा.
गणेशजी शेअर स्क्रीन काढा, मी शेअर करतो. तुम्हाला शेअर करू का मी हे? बंद झाला. एक मिनिट, हा एक मिनिट.
आपल्या सर्वांचे आभार. आपण सर्वजण लिव्ह होऊ शकतो. या इथे आपला प्रकाशनाचा कार्यक्रम संपतोय. सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो मी. विकासजी अजून काही पुढे? नाही, फार छान पद्धतीने आपला कार्यक्रम झाला आणि आपण सर्व आता लिव्ह करू शकतो. आणि पुस्तक आपल्या सर्वांना लवकरच उपलब्ध होईल. येणाऱ्या 24 तासामध्ये ते Amazon वरती उपलब्ध होणार आहे. कॉन्ग्रेचुलेशन विकास जी. थँक्यू धर्मेंद्र जी, थँक्यू. बहुत बहुत बधाई. हाँ जी. ओके, खूप खूप आभार विकास जी. धन्यवाद धन्यवाद. बहुत बहुत बधाई. धन्यवाद तारा सिंह जी, धन्यवाद. सतीश जी होते. विकास धन्यवाद. अजय जी धन्यवाद. हो, विकास अभिनंदन. नमस्कार अजय जी. नमस्कार गणेशा. आवाज बऱ्याच दिवसाला ऐकला. वा, छान. अजय जी. हो बोला. रवीजी बोला. रवीजी बोला. एक सर्कल पूर्ण झालं आपलं. हो झालं झालं झालं. प्रकाशन झालं म्हणजे संपलं. एक सर्कल पूर्ण झालं. हो, तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापर्यंत. वा, छान. लिहित राहील आता. लिहित राहील. सातत्य आहे त्याच्यात. चांगली गोष्ट. होय. अभिनंदन विकास जी. रवीजी धन्यवाद. विकास जी खूप खूप शुभेच्छा. श्याम जी आप भी लिख सकते हो. धन्यवाद गणेश जी, धन्यवाद. अभिनंदन विकास जी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विकास जी पहिलं पुस्तक मीच वाचलं. विकास जी अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. अभिनंदन विकास जी. धन्यवाद सतीश जी. आपला आवाज विकास जी खूप खूप शुभेच्छा. पहिलं पुस्तक मलाच वाचायला मिळालं होतं. रजा घेतो तुमची मग विकासजी. धन्यवाद मला हे अवसर ही संधी प्राप्त करून दिल्याबद्दल. तुम्हाला शुभेच्छा. हे माझं भाग्य आहे की मला अँकर मिळाले, निवेदक मिळाले. काही कमी जास्त चूक झाली असेल तर नाही नाही. ठीक. पुन्हा भेटू. हो नक्की 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 नक्की. चला लिव तुम्ही. येस येस.